श्री गुरुचरित्र अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री पाद श्री वल्लभ श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजाय नमः. ओम नमो जी विघ्नहरा गजानना गिरिजा कुमारा. जय जय लंबोदरा एकदंता शूर्पकर्णा. तुझे जय चिंतन करीती तया विघ्न न बाधती. सकळ अभिष्ट साधती अविलंबिसे सकल मंगल कार्यासी. प्रथम वंदी जय तुम्हासी चतुर्दश विद्याशी. स्वामी तूच लंबोदरा. हरी ब्रह्मादिका गणपती कार्यारंभ वंदिती. सकाळाभिष्टे साधती तुझे निपर प्रसादे. समस्त गणांचा नायक तुची विघ्नांचा अंतको. तू ते वंदिती जे लोक कार्य साधे तयाचे. माझे मनीची वासना तुवा पुरवावी गजानना. साष्टांग करीतो नमना विद्या देई मजाता. नेनेता होतो मतिहीन म्हणून धरिले तुझे चरण. 14 विद्यांचे निधान शरणागत वरप्रदा. माझे अंतकरणीचे व्हावे गुरुचरित्र कथन करावे. पूर्ण दृष्टी पहावे ग्रंथ सिद्धी पाववी दातारा. आता वंदू ब्रह्मकुमारी जिचे नाम वागीश्वरी. पुस्तक विना जिचे करी हंसवाहिनी असे देखा. विद्या वेदशास्त्रासी अधिकार जाना शारदेशी. ती वंदिता विश्वासी ज्ञान होय अवधारा. मनोनी नमितो तुझे चरणी प्रसन्न व्हावे मज स्वामिनी. राहुनिया माझी वाणी ग्रंथी करे गुह करी आता. गुरुचे नामी तुझी स्थिती मनती नृसिंह सरस्वती. या कारणे मजवरी प्रीती नाम आपुले मनोनी नमिले तुझे चरण. व्हावे स्वामिनी प्रसन्न माते द्यावे माते विद्यादान. ग्रंथा रिघू करी आता वंदू त्रिमूर्तीशी. ब्रह्मा विष्णू शिवासी विद्या मागेन मी तयाशी. अनुक्रमे करोनी चतुर्मुख असती त्यासी. करता जो का सृष्टीशी. वेद झाले ज्याचे मुखेशी त्याचे चरणी नमन माझे. आता वंदू ऋषिकेशी जो नायक विश्वासी. लक्ष्मी सहित अहर्निशी क्षीरसागरी असे जाना. आता नमो शिवाशी धरिली गंगा मस्तकेसी. पंचवक्त्र दशभुजेसी अर्धांगी असे जगन्माता. वंदू आता कवी कुळासी पराशरादी व्यासासी. वाल्मिकादी सकळिकासी नमन माझे परियेसा. नेने कवित्वसे कैसे मनोनी तुम्हा विनवितसे. ज्ञान द्यावेची भरवसे आपला दास मनोनी. न कळे ग्रंथा प्रकार नेने शास्त्रांचा विचार. भाषा नये महाराष्ट्र मनोनी विनवी तुम्हासी. समस्त तुम्ही कृपा करणे माझी वचना सहाय्य देणे. शब्द उत्पत्ती ही नेने कवी कुळ तुम्ही प्रतिपाळा. ऐसे सकाळिका विनवनी मग ध्याईले पूर्वजमनी. उभय पक्ष जनक जननी महात्म्य पुण्य पुरुषाचे. आपस्तंभ शाकेशी गोत्र कोंडिन्य महाऋषी. साखरे नामे ख्यातीशी. सायन देवा पासाव नमिता जनक जननीशी. नंतर नमो श्री गुरुसी झाले मती प्रकाशी. श्री गुरुचरण स्मरावया गंगाधराच्या कुशी. जन्म झाला परियेशी सदा ध्यास श्री गुरुसी. एका भावे निरंतर मनोनी सरस्वती गंगाधर. करी संताशी नमस्कार. श्रोतया विनवी वारंवार क्षमा करणे बाळकासी. तावन मात्र माझी मती नेने काव्य उत्पत्ती. जैसे श्री गुरु निरोपिती तेने सांगतसे पूर्वापार. आमचे वंशी श्री गुरु प्रसन्न अहर्निशी. निरोप देते माते परियसी चरित्र आपले विस्तारी. श्री गुरु वाक्य मज कामधेनू मज नाही अनुमानू. श्रेय वृद्धी पावविनार आपणू. श्री नृसिंह सरस्वती त्रयमूर्तीचा अवतार झाला नृसिंह सरस्वती नर. कवन जाणे याचा पार चरित्र कवन न वर्णवे. चरित्र ऐसे श्री गुरूंचे वर्णावया शक्ती कैचे वाचे. अज्ञान असे श्री गुरुचे मनोनी वाचे बोलत असे. जासी पुत्र पौत्री चाड त्यासी हे कथा असे गोड. लक्ष्मी असे अखंड तया भुवनी परियसा. ऐसी कथा जयाच्या घरी वाचिती नित्य मनोहरी. श्रेयायुक्त निरंतरी नांदती पुत्र कलत्र युक्त. रोग नाही तया भुवनी सदा संतुष्ट गुरुकृपेनी. निसंदेह 7 दिनी ऐकता बंधन तुटे जाना. निधान लादे अप्रयास तरी का कष्टी जे सायास. विश्वास माझ्या बोलास ऐका श्रोते एकचित्ते. आम्हा साक्षी ऐसे घडले मनोनी विनवित असे बळे. श्री गुरु स्मरण असे भले अनुभवा हो सकळिका. गुरुचरित्र कामधेनू ऐकता होय महाज्ञानू. श्रोते करुणी सावधानू एकचित्ते परियसा. श्री नृसिंह सरस्वती होते गाणगापुरी ख्याती. महिमा त्यांची अत्युन्नती सांगीन ऐका एकचित्ते. तया ग्रामी होते श्री गुरु मनोनी महिमा असे थोरू. जाणती लोक चौराष्ट्रू समजते याती यात्रेसी. तेथे जाऊनी आराधती त्वरित होय फलप्राप्ती. पुत्र दाराधन संपत्ती जे जे इच्छिले होय जना. लाधोनिया संतान नाभ ठेविती नामकरण. संतोष रूपे येऊन पावती चारी पुरुषार्थ. ऐसी असता वर्तमानी भक्त एक नामकरणी. कष्ट तसे अति गहनी सदा ध्याय श्री गुरुसी. असे मनी व्याकुळित चिंते वेष्टिले असे बहुत. गुरुदर्शना जाऊ म्हणती निर्वाण मानसे निघाला.
निर्धार करोनी मानसी म्हणे पाहिन श्री गुरुसी अथवा सांडीन देहासी जड रूप काय काज जाते नामस्मरण करिता दैन्यहानी होय त्वरितता आपण तैसा नामांकिता किंकर म्हणतसे याची बोलाची आहे वामनी धरुनिया पहावा श्री गुरुमूर्तीस दाखवा कृपाळू वा सर्वाभूती अति व्याकुळ अंतकरणी निंदा स्तुती आपुली वा निकृष्टला भक्त नामकरणी करिता होय परियसा गुरुची त्रैमूर्ती म्हणती वेदश्रुती सांगती दृष्टांती कलियुगात त्रैमूर्ती गुण तू एक निदान भक्तासी रक्षण दयानिधी अंतकरण स्थिर नभे भाव श्री गुरु तू कृपा सागरू पाव वेगी आता नरहरी अनंता पाळा लागी माता केवी टाकी तू माता पिता तुची सखा भ्रांता तुची कुळदेवता पारंपारी सदा कष्ट चित्ता का हो देसी आता कृपा सिंधू भक्ता केवी होसी त्रैमूर्ती तू होसी पाळीशी विश्वासी समस्त देवाची तुची दाता तुझ वाचुनी आता असे कवन दाता विश्वासी पोषिता सर्वज्ञ तू दिली वाचून न देव म्हणोनी असेल तुझे मनी सांग मज समस्त महितळी तुम्हा दिले बळी त्याते हो पाताळी बैसविले सृष्टीचा पोषक तुची देव एक तू ते मी मशक काय देऊ बाळापासी माता काय मागे ताता एक श्री गुरुनाथा काय देऊ सेवा घेऊन या दैन्य हे सामान्य नाम असे जाण दातृत्वासी तळी बावी विहिरी असता भूमीवरी मेघ तो अंबरी वर्ष तसे मेघाची ही सेवा न करिता स्वभावा उदक पूर्ण सर्वा केवी करी नेने सेवे कैसे स्थिर नसे मानसी माझे वंशी तुझे दास माझ्या पूर्वजवंशी सेविले तुम्हासी संग्रह बहुवसी तुझे चरण आता मज जरी न देसी नरहरी जिंतोनी व्यवहारिक घेईन जाण दिसत असे आता कठीणता श्री गुरुनाथा दासमी अंकिता सनातना आपुले समान असेल कवना तया सवे मन कठीण कीजे हरित्वा दैत्यावरी प्रल्हाद कैवारी सेवका बाळकासी करू नये यायची कठीणता परियसी बरवे न दिसे बाळका मातेसी बोले निष्ठुरसी अज्ञाने मायेसी मारी जरी माता त्या कुमारासी कोपन धरी कैसी अलिंगोने हर्षी संभोखी पा माता हो कोपेसी बोले बाळकाशी जाऊनी पिते असी सांगे बाळ पिता कोपे जरी एके अवसरी माता कृपा करी संभोखुनी तू पिता कोपेसी श्री गुरुनाथा सांगो कवना आता क्षमा करी करुणा कर ऐसे वनितो तुझ पिसे अजुनी तरी कैसी कृपा नये ऐसे नामांकिता विनविता त्वरित कृपाळू श्री गुरुनाथ आले वेगी वत्सा लागी धेनू जैसी टाकी भुवनू तैसे श्री गुरु आपणू आले जवळी हेताची गुरु मुनी वंदी नामकरणी मस्तक ठेवणी चरण युग्मी हृदय मंदिरात बैसवणी व्यक्त पूजा उपचारित षोडश विधी आनंदभरित झाला नामांकित श्री हृदय श्री गुरुनाथ स्थिरावला भक्तांच्या हृदयात राहे श्री गुरुनाथ संतोष बहुत सरस्वतीची इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वत्याख्याने सिद्ध नामधारक संवादे मंगलचरणम नाम प्रथमोध्याय श्री गुरुदेव दत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।